पण संतांनी विचार केला, संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडून. कारण कर्म मार्गाचा निषेध नाही, ज्ञानावर देखील म्हणतात मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी भावी वेगी, ते कर्म सबळा लागी आळसुण की जय. भगवान शंकराचार्य सांगतात, अरे तुला चित्त शुद्ध करायचं, एदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम. तू कर्माचं अनुष्ठान कर विठ्ठला. कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग हे सगळे मार्ग आहेत. पण महाराज म्हणले की कर्म मार्ग सूक्ष्म आहे, योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे. अरे जसा योग मार्ग दुस्तर आहे तसं कर्म देखील सोपं नाही, कर्म बी दुस्तरच आहे. आता जास्त लांबीत नाही मी, मज सोडवी दाताला कर्माला काय म्हणले, दुस्तरच म्हणले. सोपं आहे का कर्म? मी आळंदीहून आल्यावर 12 वर्ष 2 वेळेस स्नान करायचो, सकाळीही करायचो आणि कीर्तनाला गेलो की आधी स्नान करायचो नंतर कीर्तन करायचो. मग इथं आमुष्याचे कीर्तन चालू झाले, मग इथं कीर्तनाला आलो. मी आल्यानंतर बाईला म्हणून मला स्नान करायचं, इथं व्यवस्था काही इथं काही हिटर का काय. मग आपल्या चुलीत काड्या घातल्या, बाईनं पाणी ठेवलं. मग महाराजांनी म्हणले पाणी कोण तापायले, म्हणजे चांगली महाराजाला स्नान करायचं. महाराज डबा भरूनच घेऊन आले. मला म्हणले या चांगले महाराज. म्हणलो काय कशाला डबा? महाराज महात्मे म्हणसे मला नवल वाटतं, माझा आवाज बसला कीर्तनात. गुरुवरे रखमाजी महाराज नवले कीर्तनात होते, मग त्यांनी पाहिले याचा आवाज बसला. आणि कीर्तन संपल्यावर आम्ही गुरुबंधू मंडळी रोडवर उभा राहिलो. तो गुरुवरे महाराज सोनाकडे गेले, म्हणजे मिठाचं गरम पाणी कर. मिठाचं गरम पाणी केलं, जग घेऊन आले. आणि ते आल्यामुळे आम्ही असं बाजू झालो होत्या रूमकडे जायचं. ते म्हणले मी तुम्हालाच पाणी आणलं. कशाला? ते म्हणले तुमचा आवाज बसला, उद्या सकाळी तुम्हाला काल्याचं कीर्तन करायचं, तर आवाज उकलून मिठाच्या काय करा. बरं मी म्हणलो जा करतो. ते म्हणले नाही माहिती कर करा, गडगड वाजू द्या. असं वाजू महाराज आपण पामरे पण महात्म्याची कृपा आहे. गुरुवरे महाराज डबा घेऊन आले. म्हणलो कशाला महाराज डबा? बाहेर ज्ञान जाऊन तुम्ही म्हणले. म्हणलं मला इच्छा नाही जायची. मग स्नान कसं करेल तुम्ही? मी म्हणलो स्नानाचा याचा काय संबंध आहे? ते म्हणले अहो स्नान कर्म आहे. स्नान काय? बाधू न शके स्नानादी कर्म. स्नान कर्म आहे आणि स्नान करायच्या अगोदर तो बहिर दिसून आलाच पाहिजे. इच्छा नसली तर महाराज त्या टायमाला म्हणले तितकं पाणी खर्च करून आलाच पाहिजे. माझ्या ध्यानात आलं जुन्या काळात संडास बाथरूम नव्हते. चांगलं असं आजच्यासारखं आज झडगं नव्हतं म्हणा. चांगलं जर झडगं लागलं तर सगळं म्हणायचं दुपारून जाऊ, सगळं आवरून घेऊ. मग बाहेर दिसायला कर्म सूक्ष्म आहे. आता पुढे तर सांगत नाही. काय सांगायचं, इतकं सूक्ष्म कर्म आपल्याला माहितीये का? गुरुवारी संदीपान महाराज सांगत असते स्नान केल्यावर तेल लावायचं का तेल लावल्यावर स्नान करायचं? तेल लावून स्नान करायचं. पण आपण कसं करतो? सगळे 99% स्नान केलं की बरं स्नानाच्या आंघोळ म्हणा आंघोळ म्हणलं काय स्नान आंघोळ केल्यावर तेल लावतो. 4 गोष्टी केल्यावर देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. नाव्याला घरून दाढी कटिंग करून आलो की देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. स्मशानातून अंत्यविधीहून आलो की देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. स्त्रीसंग केला देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. आणि अंगाला तेल लावलं की देहाला चांडाळत्व प्राप्त होतं. तेव्हा ते चांडाळत्व कवा जातं? जेव्हा सचेल स्नान करेन कपड्या सगळं तवा जातो. मग स्नान कवा करतो? दुसऱ्या दिवशी. स्नान केलं की पुन्हा लावलं तेल कायम चांडाळ. धड
आता रातच्या 12 लोक आम्हाला मी बोरणीला तुमचे काय नफा फलवा जायचे मस्की येवल्याचा माणूस आला आता येवल्याचा माणूस आला 12च्या नंतर तो मस्की माझ्या समोर म्हणले पाटील आता तुम्ही आले 12च्या नंतर मी स्नान केल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही आले तर मी तुमची दाढी कटिंग करणार नाही म्हणून तुम्ही 12च्या नंतर पुन्हा आले ना तर मी आता एकदा करतो आता तुमची पण पुन्हा करणार नाही माझं स्नान झालं आता मी स्नान झाल्यावर दाढी कटिंग करीत नाही आता रातच्या 12ला दाढी कटिंग चालू एकदा आमचे मुरली भाऊ पाड्याचा कार्यक्रम होता मुरली भाऊ फोन केला मुरली भाऊ कुठे मला म्हणजे तुमच्यात ते तिथे मग इथं पंक्ती बसीच का नाही मग आम्ही चुकून गडबडीने आलो तर मुरली भाऊ त्या पुढं फाट्यावर दाढी कटिंग केली की त्याला चांडाळा तो प्राप्त होतो त्यांनी सचेल स्नान केलं पाहिजे मग आपल्याला स्नानाचं जर कर्म घडत नाही बरं जाऊ द्या आता इथं सांगलीची मंडळी आहे अरे का नाही लक्ष्मण महाराज गंगथडीला आता तुमच्याकडले लोक पहिल्यांदा भेटत नव्हते उकडदाचे मग तुम्ही सांगा गंगेला गेल्यानंतर पाणी न्यायचं घरून थोडीच पाणी नेत होते कुठलं घ्यायचे गंगेच घ्यायचं मग गंगेचं पाणी बैर दिशेला चालतं का बरोबर आहे नाही नाही आता ते म्हणते तो आमचंच पाहून काढलं बरोबर आहे की नाही लक्ष्मण गंगा गोदावरी तीर्थ आहे का नाही मग तीर्थ बैर दिशेला चालतं का मग विहीर नाही बोर नाही मग कसं जायचं ते म्हणजे सांगा तुम्ही गोदावरीचं पाणी चालत नाही गंगेचं तीर्थ बैल दिशेला चालत नाही पाणी दुसरं नाही बिगर पाण्याचं जाता येत नाही मग त्याचा शास्त्र आहे की ते पाणी लोट्यात जे आपल्याला डबा असत त्याच्यात घ्यायचं आणि त्या पाण्यात असे उभे बोट बुडायचे उभे बोट बुडिले की त्याचं तीर्थत्व नष्ट होतं मग ते पाणी बहिर दिशेला आता दुसरं आहे का स्नान केलं की पूजाला पाणी घ्यायचं आता पूजाला तर जमतं ना गोदावरीचं पण त्याच्यात जर उभे बोट बुडली की ते पाणी पूजाला चालत नाही आपण तर सुरुवातीला गण लावायला केली सुरू पहिलं बीज केलं हे बीज केलं कर्म दत्तांत संपला ब्राह्मण संध्येला बसला गुरुवारी चंद्रशेखर महाराज म्हणतात ते तर संध्येला पाणी त्याने किती घ्यायचं गुंजळभर एक उडदाचा दाणा भिजल एवढंच पाणी घ्यायचं बापू जर जास्त झालं तर त्या ब्राह्मणाला दारू पेल्याचं पाप लागत बापरे पाणी जर जास्त झालं तर त्याच्यामुळे बऱ्याच ब्राह्मणांना संध्या सोडून दिली ती म्हणजे संध्या करायची करा आणि पुन्हा दारू पेल्याचं पाप पण नकोच म्हणले कर्म सूक्ष्म आहे